नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये दिग्गज नेत्यांचे जे मुलं आणि मुली आहेत ते देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांची मुलगी चांदनी चौगुले ही देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी थेट चांदनी चौगुले आहेत. चांदनी ताई, तुमचं खरं तर TV9 मध्ये स्वागत आहे. आपण देखील निवडणुकीच्या रिंगणात आहात. सध्या प्रचार सुरू आहे. कसा तुमचा प्रचार सुरू आहे? माझा प्रचार फार जोरात चालू आहे. प्रत्येक कार्यकर्ते मला सपोर्ट करत आहेत. सगळ्यांचं म्हणणं असं होतं की चौगुले फॅमिलीमधून आम्हाला कोणतरी या साईडला हवं आहे, म्हणून चौगुले साहेबांनी मला उभं केलं आहे. जे लोकांचा प्रतिसाद आहे, जो प्रेम आहे, जे ते साहेबांना दाखवतात, प्रेम, आपुलकी, जी भावना आहे, ते सेम प्रेम आपुलकी मला भेटत आहे. आम्ही गोरगरिबांचं दुःख बघितलेलं आहे, आम्ही ते जाणून घेतलेले आहेत. कसं आहे, गटार, नळ, रस्ते ही कामं आपली होत असतात. ही 12ही महिन्याची कामं असतात. ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवीन काही करता येईल का, आम्ही त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देतो आहे की आपल्याला इथे काय बदल घडवायचा आहे, काय बदल नाही घडवायचा आहे. कारण की खूप सारे जण आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की ह्या गोष्टी, नळ, गटार, रस्ते, ह्या गोष्टी चालू राहतात. आपण दुसरं काय बदलाव आणू शकतो. आम्ही सध्या ह्याच गोष्टीकडे फोकस करतोय. काहींना जॉब नाहीयेत, पोरं येऊन मला सांगतायत की ताई मला जॉब नाहीये, आमच्याकडे बघ. काहींचं एज्युकेशन कमी असतं, आम्हाला घरी बसला काय काम करता येईल हे सांगतात. पण ह्या सगळ्यांमध्ये मला एक गोष्ट फार आवडते की जो प्रेम लोक मला देत आहेत, जो प्रतिसाद लोक मला देत आहेत, तो फार महत्वाचा आहे. बस आपल्या घरातले मेंबर मी आहे, ह्याच पद्धतीने त्यांचा प्रेम मला भेटत आहे. नक्कीच ताई, आपण बोलता ते अगदी बरोबर आहे. आपलं यावेळी विजन काय असणार नक्की? माझं विजन खूप काही आहे, मला ते सध्या सांगायचं नाही आहे. कारण की ते काही गोष्टी हाईट ठेवलेले चांगले असतात. खरं तर राजकारण आपण लहानपणापासून म्हणजे बघत आला आहात आणि आता देखील आपण राजकारणात उतरलाय. हा. तर काय वाटतं, ही जीत सोपी वाटते आपल्याला? कुठलीही गोष्ट सोपी नसते, प्रत्येक गोष्टी चॅलेंजिंग असतात. हे पण माझ्यासाठी चॅलेंजिंगच आहे. बघा, राजकारण मी लहानपणापासून बघत आली आहे. पहिल्याचं राजकारण वेगळं होतं, ते आपुलकीचं राजकारण होतं. आताचं राजकारण बघायला गेलं तर वेगळ्याच पद्धतीने चाललेलं आहे. त्यामुळे थोडं आहे, मला चॅलेंजिंग आहे. मी इझी वेनी कुठलीही गोष्ट घेत नाही आणि चॅलेंज नसेल तर ती गोष्ट करण्यामध्ये मजा पण नसते. ताई, तुम्ही आता सध्या प्रचार वगैरे करताय, तर लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? त्या प्रतिसादावरून काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही जिंकून या? हे बघा, लोकशाहीचं राज्य आहे, जिंकून तर मी येणारच. कारण की ज्या प्रेमाने लोक मला मदत करत आहेत, त्यांचं मेन जिंकण्यापेक्षा तर मी एवढं बोलेन, त्यांचं प्रेम मला भेटते हे फार महत्वाचं आहे. हारजीत चालू असते, हे कोणी बघितलेलं नाहीये, पुढे काय होणार आणि काय नाही. धन्यवाद. खरं तर ह्या आपल्यासोबत होत्या चांदनी चौगुले. यांचं असं देखील म्हणणं आहे की लोकशाही आहे आणि जिंकून तर मी येणारच, असं मोठं विधान ते त्यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, दिघा, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.